खरंच थँक्यू, तुम्ही खरंच खूप चांगलं काम करताय. मॅडम थँक्यू कशाला म्हणताय? हे जसं तुमचं कर्तव्य तसं माझंही कर्तव्य आहे म्हणून करतोय मी. पण हे सगळी काम करताना विश्रांती घेताय का तुम्ही? रात्रीची झोप तीच माझी विश्रांती. अहो हो, पण एवढं दिवसभर काम करतात, ताण नाही येत? नाही नाही नाही, अहो हे काम नव्हतं तेव्हा मुलांसोबत काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी चालूच असायच्या माझ्या. अच्छा, आणि मग कुटुंबाला कधी वेळ देता? माझं लग्न नाही झालंय, त्यामुळे घरी आई भाऊ आणि वहिनी असतात. आता माझ्या मागे संसार नाही म्हणल्यावर मी मुलांसोबतच असतो. मग ठरवून लग्न केलं नाही की? मी सॉरी, मी फारच वैयक्तिक प्रश्न विचारते तुम्हाला. नाही नाही, एवढं काही नाहीये, योग नाही जुळून आला म्हणायचा. ठराविक वेळेपर्यंत घरच्यांनी प्रयत्न केले होते, नाही जमलं. अच्छा, बरं तुम्ही स्मिताला सरप्राईज दिलं का? हो दिलं की, त्यात तुमची लय मदत झाली बरं का. बरं, किती दिवसांसाठी आली माहेरी? आता माहिती नाही, म्हणजे तशा काही म्हणल्या नाही त्या, पण आहेत. तुम्ही कित्येक वर्ष झाले भेटलाच नाही ना? नाही, कॉलेज नंतर भेटच नाही बघा आमची. आणि हा, मी सांगितलं बरं का त्यांना तुमच्याबद्दल. हो, काय म्हणाली ती? नाही काही नाही, त्याही ओळखतात तुम्हाला. रमली असेल ना तिच्या संसारात ती. हा. अनिल सर, झालं सगळं लोड? झालं का? आलोच. निघू मॅडम? हो या. अनिल. हा सर. हॅलो प्रकाश, अनिल बोलतोय. बोला की. आज कशी काय आठवण आली? अरे विशेष तसा आहे. काय झालं? काय लग्न बिग्न करतो का काय? नाही रे, ऐक तर, जुन्या कॉलेजच्या आठवणी ताज्या झाल्या. हा म्हणजे? अरे तुला सांगतो एकदम क्लिअर, स्मिताचा विषय कायमचा संपला माझ्या आयुष्यातून असं वाटलं होतं, पण आता डिबेट चॅम्पियन तुमचं दोघांचं होतं ना काहीतरी. गपरे, काय पण बोलू नको. काय नव्हतं आमचं, पण तुला आवडायची ना ती. हा म्हणजे होतं जरा तसं, आवडायची मला ती. पण आता इथे एक मॅडम भेटल्यात, कलेक्टर आहेत साताऱ्याच्या, त्यांची आते सासू लागते स्मिता. आता भेटल्यानंतर विषय कायम चालूच असतो आमचा. आता घरी पण आली वाटत. आणि तुला जाऊन भेटू वाटतंय? तेच तर कळना. अरे भेटून तरी काय करू? पण भेटू वाटतंय ना? हा, भेटू तर वाटतंय. अरे जा भेटून ये, बघू पुढचं पुढं. परत त्रास होईल रे. अरे नाही भेटलास तर तुला अजून त्रास होईल. अरे भेट, म्हणजे खऱ्या अर्थाने विषय संपेल तुझ्यासाठी. खरंय रे पक्या, बरं झालं बघ तुला फोन केला. म्हणते सिटीला पाहिजे त्या जमिनीचं काय झालं? त्याचाच फोन होता काय? हा त्याचाच होता. काय झालं काय त्या जमिनीत? त्याला ती आणेवाडीची जमीन पाहिजे म्हणतोय, दुसरी कुठलीच नाही. पक्का बिझनेस म्हणे बघतोय हो. त्याच्या रिसॉर्टसाठी तीच जागा बेस्ट आहे. हा पण मिळत नाहीये ना, काय करायचं काय आता? अरे एका म्हाताऱ्याची जमीन आहे ती, सोडतच नाही ते. सोडत नाही म्हणजे? अरे सोडत नाही म्हणजे विकायला नाही म्हणताय ते. एक नंबरचं तिरसट म्हातारा आहे बघ, एकटाच असते, त्या जमिनीची राखण करते. 4 कुत्रे पाळलेत गावठी, इकडे फिरकू देत नाही कोणाला ते. इथं सिटी अडून बसलाय, आता काय करायचं? सरळ मार्गाने ऐकलं असं वाटत नाही बघ ते. त्याला धमकावून बी झालंय, पण वेगळंच काहीतरी करायला लागणार आहे. अरे पण करायचं काय ते तरी सांग. ते तर मला बी माहित नाही, बघू करू काहीतरी. हा पण सगळ्याच एक बटन असते, ते दाबलं की बरोबर लाईनवर येतात. काय सरकार? काय हे काय नाही, बघू करू काहीतरी. चल. हा ते खास नाहीत का? ते आपल्या घरात आहेत का नाहीत?
याचा आपल्याला सगळ्यांना किती फरक पडतो याचा खरंच सगळ्यांनी विचार करा. आप्पे खरंच डोळ्यात अंजन घातलंस बर का. खरे म्हणजे आता मला पण कस तरी व्हायला लागले. कसं काय विसरलं. रूम घेतली म्हणून एवढा लाड. अजिबात नाही भाऊजी. अहो त्यांचाही लाड करून घेण्याचा हक्क आहे की. त्यांची आवडीनिवडी जपल्या पाहिजे ना. आलेच मी. आपण आत्याला नाही विसरायला पाहिजे होतं. होय. अरे आपण पार तिच्या घरच्यांचा विचार केला पर आत्याचा नाही केला. खरंय विनय काका, बऱ्याचदा आपण आपल्या जवळच्या लोकांकडे दुर्लक्ष करतो. लक्षात नाही येत आपण. कारण आहे की आज एवढं सगळं मला तू विचारतीयस. हा कढी भात सुजानी मला खोलीच्या बाहेर काढलं म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी दया येते ना. नाही आत्या, अहो असं खरंच नाही. एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज. माझ्यावर अशी दया दाखवू नकोस. त्याचा जास्त त्रास होतो अगं मला. आत्या अहो असं आत्या आमच्या कोणाच्याच मनात असं खरंच काही आलं नाही. नाही पटत आप्पे मला हे. आत्या तुमच्यासोबत आज जे झालं या आधी जे झालं त्याबद्दल आमच्या कोणाच्याच मनात. आप्पे मला ह्या विषयावर नाही बोलायचंय. बरं बरं हो आत्या तुम्ही शांत व्हा. तुम्ही नका विचार करू. मी जाते. हा जाताना ते ताट घेऊन जा. नाही आत्या, हे असं खायचं टाकून देऊ नका. आज मी खास हे तुमच्यासाठी बनवलं. हे खाऊन घ्या. मी जाते अगोदर. घ्या ना. आत्या तुम्ही बरे आहे ना. हो मी अगदी व्यवस्थित आहे. आणि तुम्ही सगळेजण नका काळजी करू माझी. तरी पण आत्या तुम्हाला काही हवंय नकोय सांगत जा बरं. मी सांगतो. काय रे, काय सांगणार आहेस तू. आत्या आज तू माझ्या बरोबर शेतात यायचं. शेतात? मी काय करू शेतात येऊन. मला एक सांग आत्या, तू घराच्या बाहेर पडलेली किती दिवस झाले सांग बरं. खूप दिवस झाले बघ. हा म्हणूनच म्हणतोय तो. आत्या जाऊन या की. अगं मी तेच म्हणते, मी शेतात जाऊन काय करू. तू माझ्या बरोबर चल, पाहिजे तर फिर, बस बांधावर निवांत. मला असं बी कायच काम नाही. पाहिजे तर मागच्या बाजूला जाऊन येऊ आपण. हे काय काढलंस तू एकदम नाही आत्या. आत्या अहो नका एवढा विचार करू. दुपारपर्यंत याल परत तुम्ही घरी. हा तायडे जा की अगं, बरं वाटेल तुला. हो 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 येते मी तुझ्या बरोबर शेतात. येतीच तर ही साडी नेस मग. अरे अर्जुन आता हे काय नवीन. अगं चांगली साडी नेसून जाऊ ना. अरे तेच म्हणते मी, शेतात साडी खराब होईल. आधीच पावसाळ्याचे दिवस आहेत बघ. अहो पण ही कशाला भाऊजी. मला काय वाटतं बहिणी, आता एवढ्या दिवसांनी घराबाहेर पडते ना, तर तिने मस्त आवरून टकाटक बाहेर पडावं. हे मला बी पटलंय बघ. अरे पण आत्ता नेसली ती साडी छान आहे की. असं नाही तायडे, आज नवीन सुरुवात आहे असं समज आणि ही नवीन कपडे घाल. जा. आत्या भाऊजींनी एवढी आवडीने आणली ना, नेसा की मग. अहो जावा नेसून ही साडी. आणि जरी झालीच खराब ना तर मी धुवेन की आल्यावर. बघ आत्या सगळे प्रॉब्लेम संपले. आता मस्त पैकी तयार हो. तायडे आज कसलाच विचार करू नको बघ. अगं आधीची तायडी होती ना, तसा राहायचा प्रयत्न कर. मला बघायची तशी आधीची तायडी. जा त्यामुळे आवर लवकर. तुमच्या सगळ्यांचं काय चाललंय ना मला कळतच नाहीये. आत्या जाऊ बरं, रेडी होऊया पटकन. हो जावा जावा. अर्जा पण विषय काय. भाऊजी 15 वर्ष 3 महिने 17 दिवस. बापरे. 12 मे 2008. तुझ्याही लक्षात तारीख. तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. आणि रिझल्ट साठी कॉलेजमध्ये भेटलो होतो आपण. सगळ्यांना उत्सुकता होती की स्मिता पुढे काय करणार आहे. तुझं मुंबईच्या कॉलेजला ऍडमिशन झालं होतं ना. तू जाताना बोललेलं वाक्य माझ्या अजूनही लक्षात आहे. मला कोणी थांबवू शकत नाही, स्वतः मी पण नाही. तुझी मेमरी अजूनही तशी शार्प आहे आणि तू बोलली तसं केलंस. कोणासाठीच थांबली नाही.
इतक्या वेगाने इतक्या दूर निघून गेलीस की डायरेक्ट 15 वर्षांनी भेटली. तू अप्पीला कसं ओळखतो ते सांगणार होतास मला. अगं यवतेश्वरला मी शिक्षक म्हणून आहे. कॉलेज नंतर BEd केलं आणि तेव्हापासून तिथंच आहे. आता दरड कोसळली तेव्हा मॅडमची आणि माझी भेट रेस्क्यू कॅम्प मध्ये झाली. मी काहीतरी हालचाल करते. मी अर्ध्या तासाच्या आत तुमच्या घरच्यांना इथं हजर करते. मला तुमच्या घराचा पत्ता सांगा. मॅडम नमस्कार, मी अनिल जाधव. मी इकडच्या शाळेत शिक्षक आहे. मी तुमची मदत करू शकतो. आणि मग बोलता बोलता तुझा विषय तरीच तरीच म्हणजे काही नाही. स्मिता, तू अजून तशीच आहेस. इतक्या वर्षांनी भेटतोय पण असं वाटत नाहीये की इतक्या वर्षांनी भेटतोय आपण. असं वाटतं तू आत्ता 4 मुद्दे देशील आणि डिबेट कॉम्पिटिशनच्या तयारीला लागशील. काय भारी टीम होती यार आपली. सगळे इंटर कॉलेज कॉम्पिटिशन मारले होते आपण. आणि तुला आठवतं भारताची झालेली फाळणी या विषयावर तुझं डिबेट कॉम्पिटिशन होतं तेव्हा तू काय झालंय स्मिता? तू आधीसारखी भरभरून का बोलत नाहीयेस? बोलण्यासारखं काहीच नाहीये माझ्याकडे. आभाळमध्ये उंच उडणार असं बोलणारी मी कित्येक वर्ष त्या आभाळाचा उघडासा तुकडाच माझ्या नशिबात होता फक्त. म्हणजे अगं असं का बोलतीये? तू मुंबईला गेली होती ना. मुंबईला शिक्षण केलं ना तू. आणि तू आता सध्या जॉब करते का? कुठे साताऱ्याला सेटल झाली की मुंबईला की आउट ऑफ इंडिया? अगं मी मॅडमला विचारलं तुझ्याबद्दल भरपूर पण त्यांनी काहीच सांगितलं नाही. आणि तू लग्न? मी मुंबईला कॉलेजसाठी कधी गेलेच नाही. त्याआधीच माझं लग्न ठरलं. मी लग्नाला नकार दिला तरी लग्नासाठी मला उभं केलं. मग मी लग्नातून पळून गेले. दादाची लई नाचक्की झाली. लोक लई वाईट बोलले त्याला. हंबीर दादा लई चिडला. त्याने मला घरातल्या एका खोलीत. स्मिता, मला आजपर्यंत माहित नव्हतं की तू घरीच आहेस. गेट टुगेदरला तुला बोलवायचा शोधायचा खूप प्रयत्न केला मी. पण तुझा पत्ता मिळाला ना तुझा नंबर. पण स्मिता तुला आज इथे भेटलो आणि जाणवलं आजही मला तुझ्याबद्दल तेवढ्याच तीव्रतेने वाटतं. माझं तुझ्यावर अजूनही प्रेम आहे स्मिता. कॉलेजमध्ये कधी बोलता नाही आलं पण तेव्हापासून आहे स्मिता. आयुष्याची अनेक वर्ष अशीच गेली पण आज तुला इथे भेटल्यानंतर कळतंय हे सगळं या भेटीसाठी होतं. तुझा कदाचित गैरसमज होईल की मी इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा भेटल्यानंतर हे काय बोलतोय. मी पुन्हा एवढं धाडस गोळा करू शकणार नाही स्मिता. आणि तूही पुन्हा कधी भेटशील नाही भेटशील सांगता येत नाही. तुझ्याबद्दल सगळं जाणून घेतल्यानंतरही मला तुझ्याबद्दल वाटतं. स्मिता, लग्न करशील माझ्याशी? लग्न करशील माझ्याशी? लग्न करशील माझ्याशी? अप्पे, तू हे मला आधी सांगायला पाहिजे होतं. हे चुकीचं आहे बरं का. अर्जुन, आता भांडून काय होणार आहे? आणि एवढा वेळ झाला ते दोघ जण गप्पा मारताय. तू और माझा जुगाड माझा जुगाड माझ्याच माती मारलाय तू अप्पे. गप बस रे, असं काही नाहीये. अर्जुन, आता आपल्याला कळेल नेमकं आत्यांच्या मनात काय ते. अप्पे अर्जुन, तुम्ही दोघांनी जे काही केलंय ना ते मला अजिबात पटलेलं नाही बरं का. असं खोटं बोलून फसवून तुम्ही मला इथे आणलं यासाठी का? आणि काय ग, एवढं मोठं करण्याआधी मला त्याची कल्पना द्यायला हवी होती ना. आणि अनिल पण काय, डायरेक्ट लग्नाची मागणी कोण घालतं? काय गुरुजींनी डायरेक्ट लग्नाची मागणी घातली? हो. आणि अर्जुन, मला ते अजिबात पटलेलं नाही बरं का. ही सगळी काही मस्करी चाललीये का? आणि मी काय आता लहान राहिलीये का? जे मनाला येईल ते वाटेल ते करताय दोघ जण. आत्या, झालं मनासारखं? हा, अगं हसतीस काय तू अप्पे तोंडवर करून? खाल्ली ना माती, बघतो आता. तू बघ, आत्यांच्या केसामध्ये मारलेला चाफा दिसतोय का? हो. तुम्ही आलात तेव्हा होता का?
नाही. मग याचा अर्थ काय? याचा काय अर्थ तेव्हा बाहेर फिरायला आले म्हणून मांडला असेल. आप्पे, असं जग चालत नाही. आत्या, मी जिल्ह्याची कलेक्टर आहे आणि मी तुम्हाला शब्द देते, तुमच्या स्वप्नांच्या, तुमच्या इच्छेच्या आणि तुमच्या लग्नाच्या आड मी कोणालाच येऊ देणार नाही. आता तुम्हाला आठवतंय का, तुम्ही मागे एकदा मला म्हणलं होतं आप्पे संधी एकदाच मिळते आणि तेव्हा त्या संधीचं सोनं करायचं असतं. आत्या, हीच ती संधी आहे जी तुमचं जुनं आयुष्य पुसून तुम्हाला नवीन आयुष्याची सुरुवात करून देऊ शकते. आत्या, हे मोकळं आभाळ, हे क्षितिज, हे सगळं तुमचं असेल. हा फक्त तुम्हाला तुमची भीती ना त्या बंद खोलीत कोंडून ठेवावी लागेल, बास. मला थोडा वेळ दे आप्पे. आत्या, तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा वेळ द्या. हा फक्त आज रात्री आपण घरी बोलूया. काय खरं करायचं असतं बरं का. भाऊजी, इथं मुद्दा माझ्या म्हणण्याचा नाहीच आहे फक्त. आत्याने एकदा सरकारांचं मन दुखावलं होतं, आता ते परत दुखावणार नाहीये. काय आत्या? आणि आत्यांच्या मनाचं काय? त्यांच्या मनाचा आपण सगळे विचार कधी करणार आहोत? आप्पे, अगं तू एवढं म्हणतेस खरं, पण आत्या एका शब्दानं काही बोलत नाहीयेत. तेच की, वंचन आता दोनदा विचारून झालं. काही नाही, हे सगळं आप्पीच्या डोक्यातला खुळे. तिनंच आत्याच्या मागं लागून आत्याच्या गळी उतरवले सगळं, आणि आता आपल्या गळी उतरवायला लागलीये. अरे सुजया, त्यात तिचा काय फायदा आहे? काय फायदा? अरे गावात चर्चा होईल की कलेक्टर मॅडमने आत्याचं लग्न लावून दिलं या वयात. काय हेच पाहिजे ना तुला? हे सगळं करायची मला गरज नाहीये. अरे तुम्ही उगाच भांडू नका बघू. मला काय वाटतंय, आत्याला जर या विषयावर बोलायचं नसेल तर आपणही नकोच बोलायला या विषयावर. आत्या, तुला भीती वाटतेय का? आपल्यासमोर कसली आली भीती? आपण घरचेच आहोत ना. आत्या, जे काही बोलायचंय ते तुम्हाला आत्ता हिथं बोलावं लागेल. आप्पे, उगाच त्यांना भरीला पाडू नकोस बर का. अगं त्यांना बोलायचं नसेल तर? आहे की एवढी सुखात ही आता खातीये पितीये, कशाला पाहिजे लग्न फिग्न? कदमांच्या घरात हे काय चाललं असं म्हणतील लोक बाहेर. आता एवढा वेळ झाला आपण बोलतोय, पण एकदा तरी त्यांच्या मनाचा विचार केला का? अहो, त्यांना धीर तरी द्या बोलायला. लय स्पर्धा गाजवला नाही, आता कशाला पाहिजे धीर? ठीक आहे, मग ऐक आता, तुम्ही सगळ्यांनी ऐका. मला लग्न करायचंय. मी त्याला बाप म्हणायचे. तो जे सांगेल, तो जे बोलेल, ती माझ्यासाठी पूर्व दिशा होती. कधीच त्याला उलटून प्रश्न विचारला नाही. पण अरे सांग ना, माझ्या पण मनात काहीतरी होतं, मला पण काहीतरी व्हायचं होतं, बनायचं होतं, शिकायचं होतं, या समाजासाठी काहीतरी करायचं होतं. आणि हे सगळं मी आत्ता बोलतीये तुमच्या सगळ्यांसमोर. त्यावेळेला नाही बोलता आलं मला दादासमोर, नाही बोलले. हा, आता ते नाही येत म्हणून ना, ते गेल्यावर लागली. मुद्दा त्यांचा नाहीच आहे सुजा. आता पण बघ ना सगळं काय चाललंय. ज्या वेळेला आप्पी बोलली, आप्पीने हा विषय काढला, त्यावेळेला तुम्ही सगळेजण ह्या विषयावर बोलताय. आत्या, अगं आम्ही विचारलं की तुला सगळ्यांनी. अरे अर्जुन, मी तेच सांगतेय, मुद्दा मला विचारायचा नाहीच आहे. माझ्या आयुष्यातले महत्वाचे निर्णय मीच घेतले पाहिजेत ना. पण तुझा निर्णय मला मान्य नाही. का मान्य नाहीये सुजा? भाऊजी, थांब आप्पे, आता मला बोलू देत. हे गप्पाय, तू एक तर ह्या कोण लग्न करतं का? आणि जरी लग्न लावून दिलं आणि ऐन मांडवातनं पळवून गेली तर? नाही जाणार पळून.
कारण माझ्या मर्जीनं माझ्या इच्छेने झालेलं लग्न असेल हे. आणि ही इच्छा काही माझी आजची नाहीये. गेली कित्येक वर्ष मला हे वाटत होतं, पण तुमच्याशी बोलायला, धीर एकवटायला हा आजचा दिवस यावा लागला. नियतीला, अप्पीला या घरात आणावं लागलं. का वाटू नये वहिनी मला? सांग ना, का वाटू नये? अहो पण यांना वहिनी, मला पण माझ्या लग्नात दादा पाहिजे ग. मी नाही म्हणत नाही, पण मी आता एवढंच म्हणतेय की मी फक्त शरीराने त्या खोलीच्या बाहेर आले होते ग. आजवर माझं मन तिथंच ठेसकळत होतं, तिथंच खितपत पडलं होतं ग. माझ्या भावाला सगळ्यांसमोर माझ्यामुळे नाक घासावं लागलं. ह्या अपराधी भावनाने मी सतत स्वतःला कोसत राहिले ग. एवढ्या वर्षात आज मी घराच्या बाहेर पडले ग, मनानं आणि शरीरानं. मगाशी आप्पी बायाशी बोलायला आली त्यावेळेला मी काहीच वेगळं बोलत नव्हते. हेच बोलत होते मी जे आता तुम्ही मला बोलत होता ते. आणि आता मला भीतीही वाटते की माझं कधीच चांगलं होणार नाही. ते म्हणजे मी चांगलं व्हायच्या लायकीचीच राहिली नाही आता. तायडे, अगं आम्हाला माफ कर ग, माफ कर. असं बोलून नाही होणार आहे आता. आत्या, आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी ठामपणे उभे. मला हे मान्य नाहीये, पण आम्हाला मान्य आहे. तू एक बरं केलंस हा, आत्यांचा लग्नाचा विषय काढलास ते. खऱ्या नाहीतर आत्या बोलल्याच नसत्या कधीच, कायमच्या इथंच राहिल्या असत्या मन मारून. ताई, पण हे सगळ्यांसाठीच लागू होतं. बोललं पाहिजे. हो ना, मला तर काल विश्वासच बसत नव्हता की खरंच आत्या बोलतायत. हा, मला पण काल असंच वाटलं की ह्या आत्याच आहेत. खरं तर ना त्या विसरूनच गेल्या होत्या का त्या डिबेट चॅम्पियन आहेत म्हणून. कसं असतं ना, म्हणजे बघ ना, आत्या इतक्या वर्ष झालं आपल्या बरोबर राहतात, पण आपल्याला त्यांच्याविषयी काहीच माहिती नाही. खरंय. पण आता मी काय म्हणते, आपल्याला मुलगा बघायला लागला आत्यांसाठी. आपल्यासाठी आता हे मोठं अवघड काम आहे, मुलगा शोधणं म्हणजे. वहिनी, मी असताना काय अवघड आहे का? माहितीये तुम्हाला? नाही तर तुमची लाडकी मैत्रीण आता इथं असती का? भाऊजी, अहो तुमची लव्ह स्टोरी होती. आत्यांचं तसं काही असणार आहे का या वयात? मग आत्या तर खरंय खरंय खरंय. पिऊ, जरा तेलाचा घे ग. हा. बापरे, इथं आत्याची पण स्टोरी आहे की, ती कशी लपवायची? तू आता गप्प बस, इथं काहीच नको. एवढ्यात पण तुमचं आहेच का काहीतरी? अगं नाही पिऊताई, हे तो म्हणत होता आत्याला गिफ्ट काय द्यायचं. गिफ्ट काय द्यायचं? हा, आत्यासाठी उत्तम मुलगा शोधणं ह्याच्यापेक्षा दुसरं गिफ्टच असू शकत नाही आत्यासाठी. खरंय. बर, हे झालंय तुझं ताट करून? हा, चला घ्यायचं वळायला ताई. हो हो हो, माझंही झालंय. चला. अमोल दादा, हे तुझ्यासाठी. इथून पुढं कधीच कुठल्याच अमोल दादाला मी जाऊ देणार नाही. मम्मी, बापू, दिदे, तुम्ही तर लयच इमोशनल झालाय राव. होय होय. अहो बापू, माझं गिफ्ट राहिलं की. केव्हा धरणं चाललंयचं गिफ्ट गिफ्ट दे दिप्या गिफ्ट. द्या. आई शपथ, पैंजण, बाळाचं पैंजण. हे आमच्या बाच्चे सरकारांसाठी किंवा बाच्चीसाठी. लई सुंदर आहे दिदे, ओरिजिनल आहे. होय, पोरगा मोठा झाला आपला. मम्मी, तुला खरं सांगू का, माझी भूक पण लय मोठी झाली ग. लवकर ती किशिरा खायला. आता ही एकच संधी आहे माझ्याकडे, त्यामुळे मी हे सगळं. स्मिता, तुझी आणि माझी जोडी किती छान होती कॉलेजमध्ये. म्हणजे डिबेटमध्ये तू काही न बोलता मला सगळं कळायचं आणि मी काही न बोलता तुला सगळं कळायचं. असं डिबेट तुझ्या बरोबर मला आयुष्यभर करायला आवडेल. काय?
काय म्हणलीस तू? अरे म्हणजे आपण दोघं जण लग्न करूयात. आलं का तुझ्या लक्षात? खरंच? हो. चल हप्पीला फोन दे. देतो. हॅलो. हप्पे तुला काही कळतच नाही बरं का. बरं मी काय म्हणते, आता ऑफिसवरून येतानाच त्यांना घरी घेऊन येते, म्हणजे ऑफिस मध्ये भेटलेत असं म्हणून. काय हाच? हा, आता वेळ कशाला वाया घालवायचा. चालेल ना तुम्हाला? या पतंगराव या. हे आपलं घर. या बसा. पाणी. हे आमची आई रुक्मिणी कदम. नमस्कार. हे आमचे चुलते विनायकराव कदम. आणि आमचे थोरले भाऊ स्वप्नील कदम. शिक्षक आहेत बरं का. शिकवत्यात म्हणजे. हा. आणि आमचा चुलत भाऊ अर्जुन कदम. होय का? हे पोलीस मध्ये होत्या. हा अवघडच आहे. आता घरीच असतात. हा मग बरं आहे. बरं आहे मग बरं आहे. कोर्टात केस चालू ना त्यांच्यावर. लाच घेतली मग त्यांना सस्पेंड केलंय. आपण काय करता पतंगराव? काय करता? पतंगरावांची 50 एकर जमीन आहे आणि 20 एकर हायवेटच आहे. म्हणजे ते बघायचंच नाही. शेती आहे, गाड्या आहेत. अहो शेतात वाडा बांधलाय वाडा. पैशाला काही कमीच नाही हो. पण पैशाला काही चाटायचं आहे काय? घरात ना बाई माणूस पाहिजे ना. तुझ्या हे आपल्या आत्यासाठी. आता स्थळ आणायचं म्हटल्यावर तोला मोलातच बघितलं पाहिजे नाही का? आणि मेन म्हणजे आपल्या आत्या सुखी राहायला पाहिजेत, बाकी काही नाही. त्याची काळजीच करू नका. एकदम राणीगत ठेवीन बघा. सुजा, आत्याला कल्पना आहे याची? हा. अरे मगाशीच पिऊला फोन केला होता मी. प्रियंका. सुजा जरा एकदम विचार. अर्जा आज काय पण होऊन जाऊ दे, आत्याचा फोटो दाखवला होता यांना मी. पसंत आहे बरं का आत्या यांना. आमच्या आत्या. आत्या ये. अगे ये 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 बस. सुजा, आत्या हे पतंगराव. नमस्कार. तुम्ही एकटेच आलात का? मुलगा नाही आला? हा, त्यांना काय माहित नाही वाटतं. अहो त्यांचं काहीतरी कन्फ्युजन झालंय. आत्या अगं स्थळ आणलंय तुला मी. काय? यांच्याशी लग्न? अगं तुलाच लग्न करायचं होतं ना. पियू कॉलेज पासून एकमेकांना ओळखतात आणि तेव्हापासूनच अनिल सरांना आपल्या आत्या आवडायच्या. हा तर एवढी वर्ष त्यांना असं वाटत होतं कस्मित आत्याचं लग्न झालंय आणि म्हणून गेली कित्येक वर्ष त्यांनी लग्न केलं नाही. पण आता जर नियतीच्या मनात आहे त्यांनी बरोबर असणं, तर मग आपण त्यांचं लग्न लावून दिलं पाहिजे का नाही? अप्पे बास झालं आता. या घरात आल्यापासून मी बघते तू तुझंच म्हणणं खरं करत असतीस. अगं प्रत्येक वेळी तुझ्याच मनासारखं कसं होईल? अगं या घराचे पण काहीतरी रीतिरिवाज आहेत का नाहीत? अहो आहेत की, मग पण माझं ऐकून तर घ्या. नाही तू बोलूच नकोस काही. मला काही ऐकायचंच नाही. तू आम्हाला सगळ्यांना फसवून हा निर्णय घेतलायस, हे स्थळ आणलंयस. तुझी चुकी झालेलीच आहे. आई हो, पण माझ्याकडे पर्याय नव्हता हो. काके, आपल्या भांडणात आत्याचं काहीतरी भलं होतंय, ते नको थांबायला ग. भलं? याच्याशी लग्न करून भलं होणार आहे काय? याच्याकडं कडू डस्टर फडक. आता पण चालतच आला असशील ना? आहे का गाडी बंगला टू व्हीलर आहे तुझ्याकडे? चांगलं ताल्यावर स्थळ आणलं होतं मी. आयुष्यभर बसून खाल्लं असते नी, पण नाही, आपल्याला मातीच खायची आहे. ए सुजया, तू ते देशमुखाचं स्थळ आणलं होतंस ना आत्यासाठी. त्या आत्याचं भलं व्हावं म्हणून नाही, तुझं काम काढून घेण्यासाठी आणलं होतंस. कुठलं काम? तो माणूस जाताना काय म्हणला? आमदार साहेब
आता तुमच्या जमिनीचं विसरा. आता म्हणजे आत्याचं त्याच्याशी लग्न लावून तू तुझं कामच काढून घेणार होतास ना. करू शकत. तू जा इथून. तू नको त्याचा विचार करू. तू नको वाईट वाटून घेऊ त्याबद्दल. तुला बरं वाटतंय ना. बाबा, अहो आत्यांना चक्कर आली तेव्हा आपलं कोणाचंच लक्ष नव्हतं. आपण तर घरातले होत. आपण अनिल सरांचं लक्ष होतं. अहो आत्यांची इच्छा आहे लग्न करायची तर आपण का मध्ये पडतोय. हे बघा, मागे जे काही झालं त्यात त्यांची चुकी नव्हती ना. आता त्यांनी शिक्षणाला महत्व दिलं ही त्यांची चुकी आहे का. मी हात जोडून विनंती करते, आत्यांचं जे काही ते त्यांना ठरवू द्या की. म्हणजे आता त्यांच्या 40व्या वर्षी आपण त्यांचं भलं पुरं ठरवणारे कोण हो. निदान आत्ता तरी त्यांचा निर्णय त्यांना घेऊ द्या. तायडे, मला सांग, तुला अनिल रावांशी लग्न करायचंय. मी माझ्या तायडीचं अनिल रावांशी लग्न लावायला तयार आहे. मला पण मान्य आहे लग्न. कदाचित सरकारांच्या पापाचं हेच प्रायश्चित्त असेल. आत्या, अनिलराव, खुश का झालं का मनासारखं. आता एक काम करू, बघण्याचा पद्धतशीर कार्यक्रमच घेऊ. एक काम करू ना, चहा पोहायचाच कार्यक्रम करू. हा अनिलराव, तुम्ही मस्तपैकी सोप्यावर बसा आणि आत्या घे आता कांदा चिरायला. काय शेवटी सरकार ते सरकारच. तू एवढ्या टाचा झिजवल्या पण त्या आप्पी काय दाद देत नाही राव तुला. म्हणत्या हे आप्पे अर्जुनले हवेत उडायला लागलेत. आता यांना जर वटणीवर आणायचं असेल ना, हे लग्न काही करून थांबवलं पाहिजे. लग्न मोडायचा प्रयत्न केला तर तेव्हा अर्ज परत काहीतरी करेल. आणि आता ताक घरदार त्यांच्या मागे उभा आहे. मग पण माझ्याकडे एक हुकुमी इक्का आहे म्हणते. म्हणजे तो जर मी बाहेर काढला ना, सगळं उलटा पालट होईल. अरे मग मला बी सांग की तुझ्याकडं कोणता हुकमेक काय ते. नाही सांगणार. आता मी करून दाखवणार आहे. बाबा, माझा हात अवघडला पारे. ए आई, उगा नाटक करू नका. दोन्ही जडब्यागा म्या घेतल्यात. गप चल. अरे वय बाळा, पण आता तू सांग, माझं काय वय काय बॅगा बिगा उचलायचं आणि कुठं जायचंय ते बी सांग ना तुम्हाला. सगळं सांगतो आई, फक्त तोंड बंद ठेवून पटपट चल. चल. अरे एखादी गाडी बिडी तरी बोलवायची बंट्या. एवढे पैसे नाहीत माझ्याकडे. शेवटची एसटी ती बी जाईल. चल लवकर. काय ग बया, अरे बंट्या किती स्वप्न बघितली होती. सगळी संपत्ती हडप करीत, पण कसलं काय, इथं वेगळंच होऊन बसलंय. रात्री अपरात्री असं गाव सोडायची येळ आली. थोडा वेळ थांबू दे बाबा, लई पाय दुखायला लागल्यात माझं. आई, शेवटची एसटी ती बी चुकली ना तर रातभर स्टँडवर झोपायला लागेल. तुला एक असं चल, तुम्ही चाललो. यायचं का तुला. ए मुडद्या, अरे थांब की जरा. रा नको येऊ. काय ग बाया, काय करावं. म्हणे तुझा खेळ संपला सगळा. गाव सोडून जायची येळ आली आता. उचला ही बॅगन काय. बंट्या, ए बंट्या, इकडे इकडे इकडे. या साहेब, या मॅडम, या
काय म्हणताय कशा दाखवू साड्या? सगळ्यात आधी आहे ना नवऱ्या मुलीसाठी दाखवा आम्हाला. नवरी मुलगी म्हणजे बस्ता बांधायला आला ना नक्की. बसा 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 बसा. सावकाश. अहो म्हणजे तसं घरचंच लग्न आहे आणि सगळ्यांना येणं नाही जमलं, लय घाई गडबडीत ठरलं सगळंच. हा पण आमच्या नवरीबाई आहेत ना, त्या 40 वर्षांच्या, त्यांच्या हिशोबाने दाखवा. असं आहे का? दाखवतो की मग. ही बघा, ही साडी, हाताचा पदर, पीस पण आहे बरं का. बर अर्जुन, यात कलर आहेत का? आहेत की. अजून दाखवतो तुम्हाला ऑप्शन. कलर दाखवा. अनिल भाऊ अहो इकडे या 2 मिनिटं. अरे आलो 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 जर. या. अर्जुन, अरे हा कुठे गेलाय? आत्ता इथं होतं की. अर्जुन, नमस्कार मॅडम. शिवनेरी टेक्सटाईल्स मध्ये तुम्हाला मिळेल साड्यांचा खजाना. ही बघा, ही जोधपूरची जोधपुरी, ही पैठणची पैठणी, ही कर्नाटकची बरं का, आणि ही हँडमेड आहे, हँडमेड. अर्जुन तुझं काय चाललंय? अहो मॅडम, तुमचं काय करायचं? तुम्हाला कुठलीही साडी नेसा एक नंबरच दिसते हो. आणि हा महत्वाचं सांगायचं राहिलं, हे बघा, ही साडी गुलाबी, याचा पदर हिरवागार. हा काय कॉम्बिनेशन दिसेल तुम्हाला सांगतो. 1 मिनिट, एक तर हा पदर नाही, ब्लाउज पीस आहे. बरोबर, नाही आवडली का? दुसरी दाखवतो, थांबा. अर्जुन तुझं काय चाललंय? हे बघा, हे बघा, हा जांभळा कलर एकदम फ्रेश. अजून एक दाखवतो, मस्त पॅटर्न आलाय. ही जरा आहे आजीबाई टाईपची आहे, पण तुमच्या अंगावर अशी खुलल ना, तुम्हाला सांगतो, लय भारी. नाही आवडली का? थांबा मॅडम 1 मिनिट, ह्या सीझनचा सगळ्यात बेस्ट स्टॉक आलेला आहे, तुम्हाला 1 नंबर साडी दाखवतो. अरे काय चाललंय तुझं? तू काय आवडली तुला? हा, अरे मी काय म्हणत होते, आधी आपल्या घरच्या बायकांच्या साड्या काढूयात की. हो, ते बघ, ती दादा आले. अहो साहेब, अहो काय करताय तुम्ही? अहो नाही म्हणजे तुम्ही आमची कामं करायला लागलो, आम्ही काय? नाही नाही नाही, असं काय नाही, आपला असं टाइमपास करतो. तुमचं चालू द्या. हे बघा, ह्या साड्या येतात म्हणजे
आप्पा बघ की किती खुश आहे. आप्पे फक्त तुझ्यामुळे शक्य झाले. अरे हा काय याडबीड लागलं तुला का गंमत वाटती सगळी. आता आमच्या दोघांचं लगीन झालंय, सरकारांचं आणि माझं. लग्न म्हणजे मोठ्याई म्हणजे सरकारांचं आणि आईचं लग्न झालंय. लग्न. आणि मी या घरचा मुलगा. नमस्कार, मी संकल्प हंबीरराव कदम. कदम कदम काके काके दिव्या पाहिजे दिव्या. मोठ्याई बाकी नाही मला काय माहिती. हा मावशी, तुमच्याशी मी बोलतच नाही. मला बोलायचंय ना ते ह्याच्याशी. अरे तुला माहित होतं ना सगळं. सरकारांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतास ना तू. इथल्या सगळ्या खबरी सरकारनं द्यायचं ना तू. अरे बघ काय झालंय ते. तो माणूस त्या बाईशी लग्न करून आलाय. सुजा, एकदा विश्वासात घ्यायचं. एकदा सोड ना. तू कुठला विश्वासात घेतोय. तुला जर घर धरून ठेवायला जमलं असतं ना तर पिऊ वहिनी एवढे वर्ष घराच्या बाहेर राहिलीच नसती. हे तुला दिसतंय का. माणूस का चालवर आहेस तू. दिसतंय का तुला काय चाललंय ते. तुझा बाप तुझ्या आईला डावलून बाहेरच्या का बाईला लग्न करून घरात घेऊन आलाय. दिसतंय का तुला. अरे नुसता उभं काय काहीतरी कर ना. आमचा भाऊ नाही कधी झालास रे. कधी भाऊ झाला नाहीस आमचा. दादाचा माझा ना. पिऊ वहिनीचा कधी नवरा झालास ना. त्या आरूचा कधी बाप झालास रे. ज्या आईनी जन्म दिलाय ना तिचा पोरगा तरी हो ना बाबा. हो ना पोरगा. अरे त्याला कशाला बोलतोयस. त्याची काही चूक आहे. तू त्याचा भाऊ आहेस ना. तुझी चूक आहे. वरतोड करून बोलते ना. त्याची बायको तिची चूक आहे. त्यांच्या आईची चूक आहे. हो, ही सगळी चूक या रुक्मिणीची आहे. या रुक्मिणी पायीच मी हे घर सोडून गेलो. कारण तिला हे घर कधी सांभाळायला जमलंच नाही. कधी कुठला निर्णय वेळेत घेतला नाही. त्याची अंमलबजावणी करता आली नाही. काय झालं थोरल्या पोराच्या संसाराचं. गेली 15 वर्ष त्याच्या संसारावर फूल नाही. दुसरं लग्न कर, दुसरं लग्न कर, त्याला तयार कर म्हणून सांगितलं. काय केलं. नाही जमलं. सुजाच्या या बायकोला धकात ठेव म्हटलं होतं. हे तरी जमलं का. अर्जुनला नीट शिकव, तेही जमलं नाही. काय नव्हतं तुझ्याकडं. सगळं होतं. सरकारची बायको. सरकारची बायको अशी. सरकारची बायको कशी पाहिजे होती. हा, एकदम खमक्या, सगळ्यांना पुरून उरणारी. पण ही निव्वळ मुळूमुळू. अरे हिनं सरकारचा आणि त्याच्या घराचा आबच राखला नाही. हिला राखताच आला नाही. वा,
आप्पे, तुझे माझ्यावर खूप उपकार आहेत. खरं त्या उपकारांची परतफेड मी करायला पाहिजे. पण जाताना तुझ्यावर आणि एक जबाबदारी देऊन जाते. वहिनीची काळजी घे. तू जरी मला नवीन आयुष्य दिलं असशील ना, तरी जिवंत मला ह्या बाईनं ठेवलंय. आता हिची जबाबदारी मी तुला देते. काळजी घे तिची. आत्या, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला शब्द देते, मी आईला कधीच एकटं नाही सोडणार. अशा माणसाला देवघरात ठेवणार आहेस का तू? एवढं वाईट वागून सुद्धा? त्याने केलंय का तुझा विचार? तू करतेस एवढा? पहिल्यापासून असंच करत आली आहेस. म्हणूनच चूक फक्त त्याची नाही, चूक तुझी पण आहे. प्रत्येक गोष्ट त्या माणसाची ऐकत आलीस, प्रत्येक गोष्ट खाली मान घालून चुप. आणि आता सुद्धा काय? अगं एवढी घाणेरडी गोष्ट करून आलाय तो लाजिरवाणी, आणि तुझं काय? पायावर डोकं ठेवते, माफी मागते. लायकी आहे का त्याला? अरे लाज वाटते का तुला? अरे बाप आहे तुझा त्यो. रुपाली, जा जरा भाजी गरम करून घे. हा, आणि भाजी भाकरीचं ताट दे मला, त्यांना घेऊन जाते. 4 महिने जेवले पण नसतील का पोटभर? माझ्या हातचं 4 महिने खाल्लं नाही त्यांनी. कसे राहिले काय माहिती. तू भाजी भाकरीचं गरम करून दे, मी ताट घेऊन जाते. जा जा. आणि बघ 2 पापड तळ, त्यांना लय आवडत. जा जा तू जा. रुपाली, आमच्या जेवणाचं काय? हे काय वाढतच होतं. आता आम्ही जरा पोरी बोलत बसल्या वेळ. मी स्वतः घेऊन येते. तुझा काय संबंध? रुपाली, काय सांगतोय मी? जा आज जाऊन 2 जेवणाची ताटं घेऊन ये तिकडं, माझं आणि मनीषाचं. बघितलं सर, माझ्याकडे बघितलं पण नाही घेतलं. मला सरकारांनी टाकली. आता अख्खं गाव मला टाकलेली बाई म्हणून बघणार माझ्याकडं. आई, कोणी काही म्हणणार नाहीये तुम्हाला. हाऊस स्वप्नील सरांना, सुजय भाऊजींना तुम्ही जन्म दिलाय. अर्जुनला आईचं प्रेम दिलंय. आम्हाला सगळ्यांना सांभाळलंय तुम्ही. आणि तुम्ही वस्तू आत का टाकून द्यायला? असं काही नाहीये. ए काके, हे असं काय बोलू नको ग. आणि रडणं थांबव. पहिलं रडणं थांबव. रडून रडून आजारी पडशील का? ये चल इकडे बस. ये आपे, सावकाश. रडू नको बस. या सरकाराने इतका घाणेरडा माणूस नाही पाहिला मी या ठिकाणी. हो, असं कसं बोलताय तुम्ही? सरकार आहेत ना ते. सरकार असले सरकार कायम काहीतरी घाण करून ठेवायची सवयच आहे ना. अहो, सगळा दोष त्यांच्या एकट्यावर टाकून काय होणार आहे? त्यांचाच दोष आहे रुपाली, या ठिकाणी त्यांचाच दोष आहे, मला पक्का माहिती. आपण बाहेर मगाशी सगळे काय बोलत होतो, त्या मनी मावशीनंच काहीतरी केलं असणार आहे. आणि सरकार लहान आहेत का रुपाली? हाताला धरून नेलं आणि म्हटलं लग्न कर की केलं. मगाशी मनी मावशी काय म्हणाली ऐकलेस ना? अगं हेच मागं लागले होते तिच्या. सरकार का करतील मनी मावशीशी लग्न? तसंच काहीतरी कारण असेल ना. काय कारण नाही गे, काय कारण नाही.
त्या माणसाचे विचारच घाणेरडे आहेत. मला नव्हतं का म्हणत दुसरं लग्न कर म्हणून, तेव्हाच समजायला पाहिजे होतं मला. बरं तुम्ही नका एवढा त्रास करून घेऊ. काय बोलतेस तू रुपाली? आईची अवस्था बघितलीस ना? आणि यांना या वयात ही थेरं सुचतायत. आईनी पण हे सण करायचं का या वयात? काय नाही, माझीच चूक झाली. गेल्यापासून यांचं मान खाली घालून ऐकत आलो ना, ती चूक झाली. वेळच्या वेळी त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे होते, पण त्या गोष्टींना विरोध करायला पाहिजे होता. त्याचीच फळं भोगतोय मी, दुसरं काय. आणि दिवस पण काय निवडलाय, त्याच्या आनंदाचा दिवस. घाणेरडा माणूस. तुम्ही शांत व्हा बरं, खरं शांत व्हा. ते ठीक आहे, पण तुला सांगतो त्यांना कसलीही मदत तू केलेली मला आवडणार नाही. मी तर बोलणारच नाही त्या माणसाशी. बरं नको बोलूयात आपण त्यांच्याशी, ठीक आहे? तुम्ही झोपा जा, मी लाईट बंद करते. लाईट कशाला लावली? बंद करते आधी. काय झालंय सुजय? कशाचं काय झालंय? बंद करा ते लाईट. चिडचिड करू नकोस. मी 2 दिवस झाले बघतीये, तू काहीतरी वेगळंच वागतोयस. होस काहीतरी बोलू नको पिऊ. खरंच मला असं वाटत होतं की आत्यांच्या लग्नामुळे तू नाराज आहेस, पण मला आता असं वाटतं की ह्या सगळ्यातलं तुला आधीच काहीतरी माहित होतं. तुझी ही शोध पत्रकारिता बंद करा आधी. मला काय माहित नव्हतं. हे बघ सुजय, माझ्याशी बोलू शकतोस तू, मी नाही सांगणार कोणाला काही. वा रे वा, एवढं तेवढं काही झालं की त्या अप्पीपाशी जाऊन बघत असतीस तू. यावेळी नाही सांगणार. मला नाही माहित काय. मला एक सांग, सरकारांना घरातली माहिती कशी कळत होती? तुला सांगितलं ना नाही माहित म्हणून. जा त्यांना जाऊन विचार. सुजय हे बघ, आधीच्या गोष्टी वेगळ्या होत्या, आता लय विचित्र घडते. बाकी कुणाचा नाही, आईंचा तरी विचार कर की. गप झोप, मला अक्कल शिकवू नको. बरं हे सगळं राहू देत. मला एक गोष्ट सांग, सरकारांनी हे जे काय केले ते पटलंय तुला? हे सगळं कुणामुळे झालंय माहिती ना? ते अप्पीमुळं. तिचा काय संबंध? तिचा काय संबंध म्हणजे मणी आणि संकल्प कुणामुळे आले? तिच्याचमुळं. आज अप्पीचं संकल्पाचं लग्न झालं असतं तर हे दोघं कशाला खार खाऊन बसले असते तिच्यावर? ती लग्नातून पळून गेली आणि आता ही दोघं आली आपल्या बोकंडीत बसायला. तू उगाच सगळ्याचं खापर तिच्या माथी फोडतोयस. वाटलंच होतं मला. ती उद्या मी मेलो जरी ना तरी तू तिचीच बाजू घेणार आहे. सुजय अरे काय बोलतोयस? ती पण आपल्या घराच्या भल्याचाच विचार करते ना. भलं झालंय आता घरात भलं. बस आता निस्तार. काय कुठला विषय कुठे घेऊन जातोयस? हे बघ पिऊ, तुला एकदा सांगितलंय मला काहीच माहित नाही म्हणून. गप झोप आता. लाईट बंद करून झोप. तन 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 लावली सगळी. हो की सुषमा, हा अगं जेवायला वाढ पटकन, जायचंय परत मला. अहो भात लावलाय, तेवढं झालं की वाढते बघा. अगं भात नसला तरी बी चालतो की मला. काय दीपे डॉन, आज घरीच आहे, कुठे गेला नाही? नाही, आज जरा वर्क फ्रॉम होम करते. अहो बर, ती करता करता काहीतरी घरातली कामं बी करा. काय उठ की जरा. घ्या. काय आपीचा फोन आला होता का? का ग काय? जसं काय तुम्हाला काय माहितच नाही काय झालंय ते. बापू, ती सरकार जरा येडा आहे काय? दीप्या, असं बोलतात का? मोठी माणसं आहेत ना ती. काय चुकीचं बोलला तो? खरं तेच बोलतोय की. आणि काय हो, त्यांनी असं का बरं केलं असेल? सुषमा, काय कळायलाच मार्ग नाही का? काय राव, ती म्हणे आधीची डेंजर बाय आहे आणि आता तर तिची सासू झालीये ती. एक तर आपीवर आधीपासूनच राग तिचा, आता तर तिचं लचकच तोडल. तिने काय केलं बिलं तर? नाही नाही सुषमा, असं काय नाही होणार. अगं अर्जुन आहे, विनायकराव आहेत, पियू आहे. मी तर म्हणते ना, आपण आपीला इथं बोलूनच घेऊ. हा काय? अहो कारण आहे की आपल्याकडं, बाळणपणाला बोलून घेऊ तिला. अगं माग मी गेलोच होतो की सुषमा, तेव्हा काय विषय झाला तुला माहितीच आहे की. वाघ मम्मी, आता दाजी काय महिन्यानंतर तुरुंगात जातील. दाजींना दिदी बरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे ग. अरे पटतंय मला, पण त्यांची केस चालू आहे अजून. आता माझा जीव लय घाबरा झालाय बघ. आता त्या केसचा निकाल पण कधी पण लागू शकतो.
होय सुषमा, लईत लई 1 महिनाभर बघ, त्याच्या पुढे काय जात नाही निकाल. म्हणावं आता 4था सोडून 5वा सुरू होतोय आपल्या लेकीला. पहिलट करीने आपली लेक. खरं सांगू ना, मला ना त्या बाईचा अजिबात भरोसा नाहीये. 1 नंबरची पाताळ यंत्री बाई येते. तिनं काही केलं बिलं तर? नाही नाही अगं, ती काय नाही करणार, तू उगाच काळजी करू नकोस. बापू बरोबर आहे मम्मीचं. अहो त्या मनी मावशीचा काय भरोसा नाही. आधीच तिने दिदीला लय ताप दिलाय. मागच्या वेळी दाजी जेलमध्ये होतं तेव्हा ती कशी वागली तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघितले. नाही, आपण दोघांना इथं बोलून घेऊ आणि मी बोलते एकदा त्यांच्याशी. बस. हा बर, मी बघतो काय करता येते. बघतो काय नाही. हा तुम्ही आत्ताच्या आत्ता बोलून घ्या त्यांना. बर, मी बोलतो त्यांच्याशी. तुमच्या दोघांचं बी पटतंय की मला. आता त्या मनीकडे ताकद आहे. हात धुवून मागे लागेल माझ्या आप्पीच्या. दाजी दिदे, घरात ती मनी मांजर येऊन बसले, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना टेन्शन आले. तो विषय होय. त्याचं कसं आहे अर्जुन, तू म्हणला होता म्हणून आप्पीला इकडे आणायचा विषय मी कधी काढला नाही. आहो बापू, पण हे बघ, आम्हाला तर लय भ्या वाटते बघ. अगं त्या बाईचा काही भरोसा नाही ग. अगं मम्मी, तुम्ही लई काळजी करताय. खरंच एवढी काळजी करू नका. असं कसं म्हणतेस ग तू? अगं तुझं पहिलं बाळणपण आहे, त्यात आता 5वा सुरू झालं. हे बघ, आता लय जपायला लागतं बघ. आणि आप्प्या, त्यात तू पूर्ण वेळ घरी पण नसतीस. कामाचा व्याप आहे तुझ्या पाठीमाग, म्हणून म्हणतो विचार कर. हा, आणि राहिला विषय दाजींचा. दाजी येत राहतील की भेटायला? काय हो दाजी? हा हो आप्पे, तर ती इच्छा नाही माझी, पण मामींचा मुद्दा पटतोय मला. मनी मावशी कधी काय करेल सांगू शकत नाही. मी काय म्हणते, तू आता इथंच आहे राहायला. नाही, हे बघा, मला तुमचं सगळं म्हणणं कळतंय, पण मी आता घर सोडून नाही येऊ शकत. अगं आप्पे, असं का म्हणतीस? अर्जुन पण म्हटलं की आता. आहो हो बापू, तो काळजीपोटी बोलतोय. पण खरं सांगू का, घराला माझी जास्त गरज आहे आता. हा, हेच यासाठीच मी नको म्हणते. त्या मनीनं काही कुरघोड्या केल्या तर तू काय गप बसणार नाही. ती तुझ्या मागच हात धुवून लागणार. आणि घरचं बघायला मी आहे ना आप्पे, तू कशाला टेन्शन घेते? अर्जुन, तू काय काय बघणार आहे सांग मला. आणि तुला माहितीये की आईची अवस्था सध्या कशी येते. आपे हे बघ, आता ना दुसऱ्या कुणाचा विचार करू नको ग. अगं फक्त तुझ्या पोटातल्या बाळाचा विचार कर. मम्मी, मी फक्त बाळाचाच विचार करते म्हणूनच बोलतेय. बाळ घरात येण्याआधी ना मला घरातली घाण साफ करायची. मनी मावशी ना घुस आहे घुस. ती घरात घुसली आणि घर पुकरते. त्याआधी तिला बाहेर काढायला नको. 1 नंबर दिदे, ती म्हणे आहे ना घुस आहे घुस, बाहेर काढ तिला. दिप्या, अरे मोठे आहेत ना ती, त्यांच्याबद्दल असं बोलतात का? मी कुठं, दिदीच म्हणले आता. बापू, मम्मी, तुम्हाला माझा मुद्दा कळतोय का? हे बघा, मी आता घरात राहणं जास्त गरजेचं आहे. घरात कलेक्टर असल्यानंतर त्या बाईला जरा वचक बसेल. ते सगळं ठीक आहे, नापे काळजी वाटते ग. अगं त्या बाईनं काय केलं बिलं तर? नाही मामी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. बाळाला काय करायला जाणार नाही. हा मम्मी, एवढी हिंमत नाही त्या बाईत. आणि हा, आता मला माझ्या घरासाठी उभं राहिलंच पाहिजे. नापे, आता स्वतःची काळजी घ्यायची. हो मम्मी, आणि ते जरा वरचेवर येत जा ग. अगं हो. खरंच रे अर्जुन, मलाही कळत नाहीये. त्यांचा आपल्यावर राग आहे म्हणून करत असतील का रे? म्हणून एवढं? मला तर वाटतंय ना तिच्या मनात दुसरं काहीतरी झालंय. अशा लई प्रश्नांची उत्तरं शोधायची. सरकार असं का वागतात ना, याचं मेन उत्तर शोधायचं. अर्जुन, त्यांचं ना मला सांगूच नको. मनी मावशीला साथ देतायत ते, बाकी काही नाही. अगं ती दाखवण्यापुरती आप्पे. तुला खरं सांगू का, लहानपणापासून आम्ही सरकारांचा लय मार खाल्ला. लय म्हणजे मी, सुजानी, दादाला तर आमच्या समोर मारलं त्यांनी. चुकी असते ना सुट्टीच द्यायची नाही. पण आज मारलं का दादाला त्यांनी? काय नाही रे, त्यांचं मन खात असणार. त्या पलीकडे काही असेल असं मला अजिबात वाटत नाही. नाही आप्पे, सरकार हा पश्चाताप करणारा माणूस नाही. खरंच सांगतो, निगरगठ्ठ माणूस होतो. आणि त्यांचं मन जर एवढं हळवं असतं ना, तर आत्याला एवढे वर्ष कोंडून ठेवलं नसतं. मला नाही पटत आहे अर्जुन, ते चुकले तेवढं मात्र नक्की. तू ठरवूनच टाकलेस,
सरकारचं चुकलंय म्हणून. एकदा आहे ना मी काय बोलतो ना त्या बाजूने विचार करून बघ. अर्जुन, आता या गोष्टीचा विचार केला पाहिजे की रोज उठून ती मनी मावशी कुरघुड्या करणार म्हणजे करणार, त्याला तोंड कसं द्यायचं हे घायच म्हणा. आणि आता ना रोज त्यांच्या मनासारखं होतंय सगळंच. होतं काय, सकाळ संध्याकाळ भांडणं चालल्यात घरात राहू. मग तीच भांडणं नाही झाली पाहिजे अर्जुन. हो वागते, पण आपण काय मुद्दाम करतोय का? सरकारनं मनी मावशी असं वागतात ना, माझं डोकं चालतं माहिती. अरे हो, पण त्यावर काहीतरी ठोस उपाय केला पाहिजे ना. ठोस उपाय एकच, सरकार असं का वागतात ना याच्या मुळाशी जायचं, कारण शोधायचं आणि मनी मावशीला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवायचा. एवढ्या सहजासहजी निघणार आहेत का त्या घरातून? अप्पे ग, तू पण काळजी घेतली पाहिजे आता तुझी. का? तुला नाही कळलं पण मला कळलंय. अप्पे तुझं पोट दिसायला लागलंय. आपलं बाळ मोठं होते अप्पे. ए चिटुकल्या, तू इकडे आहे ना? तू काय करतोय? ए बाळा, इथेच ना तू आता? अर्जुन, हे नको करू, ऐक माझं. अगं थांब ग, बाळाला दाखवायलाच करतोय मी. आता चिटुकलं पिटुकलं इकडे आहे ना, ते मोठं होईल उद्या, काय पोरगा पोरगी जे काय असेल ते, त्यावेळी काय म्हणाल, बाबा मी मोठा झालोय. त्यावेळी त्याला काय म्हणणार माहिती का मी, ए चिटुकल्या तू इकडे होतास, एवढे एवढेच आहे बघ, बघ बघ बघ, आणि हे बघ तुझी आई. आणि हे बघ, हे तुझे बाबा आहेत. मी त्यांना शहनशाह म्हणते बरं का. आई शपथ सांगतो बाळा, तुझ्या आईपासून 1 मिनिट पण लांब राहत नाही मला, माहितीये का. माझं काही वेगळं आहे वे. तुझे बाबा नसले की मला करमतच नाही. म्हणजे बघ की आता अर्जुन, काय तू? पूर्ण वहिनी, अहो मला द्या की नाश्ता, लय भूक लागली हो. रुपाली वहिनी द्या की. ए रुपाले, बंटे काय म्हणतो कळलं नाही का? त्याला बी दे नाश्त्याला. आता बंट्या ह्या घरचा आहे, त्याच्यामुळे त्याची काळजी घ्यायची. हा हो मावशी, तिथं आम्ही तुम्हालाच आपलं मानत नाही, तुमच्या बंटेची पिपाणी कुठं वाजवताय आमच्या घरात? अर्जुन दादा, अरे असं बोलतात का भावाबद्दल? स्वप्नील दादा, तू सांग की त्याला कसं बोलायचं असतं ते. अर्जुन, आईला बोलवून आण, त्याशिवाय मी नाश्ता नाही करणार. काय बोलवायची गरज नाही. आम्ही काय कोणाला म्हटलं नव्हतं बाहेर येऊ नका म्हणून. हा मग काय तर, यांच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर आधीच्या बायकोला कवाच हात धरून बाहेर हाकलून दिलं असतं. पण सरकारांनी तसं केलं नाही ना. नशीब. नशीब आमचं का तुमचं? अहो जरा तुम्हीच विचार करा की सरकारने पहिल्या बायकोला का नाही बाहेर काढले ते. ओ भाऊजी, मला अजिबात बोलायचं नाही, सांगून ठेवते तुम्हाला. थांबा जरा. सरकार, मी आईना बोलून आणते, सगळे सोबत नाश्ता करूया. येऊ दे, नाहीतर नको येऊ दे. मी माझी नाश्ता करून घेते बाय. असं कुठं काय वागणं असतं का तवा? जेव्हा सरकार घरात होते ना तेव्हाच काळजी घ्यायची होती त्यांची, पण तवा नाही घेतली आणि आता रडत बसायचे. बघू ना आता किती दिवस खात नाही ते. आपल्यातली चूकच कबूल करायची नाही ना. आता स्वतःमध्ये काहीतरी कमी असेल म्हणूनच सरकारांनी माझ्याशी लगीन केलं असेल ना. टाळायला पाहिजे ना. मग जाऊ तिकडं. मला नाही काय खायचं इथलं. अहो असं नका करू, दादा. 2 घास खाऊन जा की. दादा. अहो हो ऐका की, थोडस खाऊन जा. दादा, नाश्ता कर. अहो ओ मावशी, बरोबर मऊ काळजाची माणसं निवडता ना तुम्ही टोमणे मारायला. मला मारा की टोमणे, तुम्हाला उत्तर देतो मग. भाऊजी, आज पहिल्यांदा ते घरात न खाता बाहेर पडलेत.
डबा पण नाही नेला. वहिनी नका काळजी करू तुम्ही एक काम करा. आप्पी आता ऑफिसला निघते ना, तुम्ही आमच्या दोघांचा डबा पाठवा, माझा आणि दादाचा. मी बघतो. तू तरी लागतो. ए आप्पे, मला अजिबात अक्कल शिकवायची नाही हं? सांगून ठेवते. जा आणि मला आणि सरकारांना चहा घेऊन ये. हो आणते की चहा. आणि सरकार तुम्हाला चांगली 2 कप चहा आणते, कारण चहा सुद्धा आईंनी केलाय. काय नको मला, ते पोहे बी नको आणि तुझा चहा बी नको. सरकार, तुम्ही काय खात बसले हा? का काय चहाची वाट बघताय का काय? उठा, चला खोलीत. अरे दादा तेवढं थोडंच राहिले, संपवलं असतं. दादा संपव की या. संकल्प ढोबळे, तुम्हाला आमच्या फॅमिलीचा हिस्सा व्हायचंय ना? हा मग आमच्या फॅमिलीचा हिस्सा व्हायचा असेल तर तुम्हाला काम करावं लागतील. अहो आमच्या घरातली सगळी पुरुष मंडळी बायकांना काम करू लागतात, मग तुम्ही पण करा बरं. चला या नाश्त्याचे प्लेट धुवून घ्या. रुपाली ताई आतली भांडी द्या त्यांना. नाही मला काम आहे. अहो थांबा की. भांडी द्या मला. चल भांडी असं बसतोय मी. मला संकल्प आंबीरराव कदम सदस्य व्हायचं ना, ताट राहिली की धुवायची. अप्पे, तुला कुणाला ना कुठल्या भाषेत सांगायचं हे बराबर कळतं बघ. हा बाबा, म्हणून तर ती आज कलेक्टर झाली तरी अख्खं गाव तिला आप्पीच म्हणतं. मोबाईलवर पण व्हिडिओ व्हायरल झालाय. अर्जुनला फोन करूया का? नाही नको, आल्यावर सांगूया त्याला. मला वाटते आप्पीला आतापर्यंत कळालं पण असेल. काय चाललंय ना आपल्या घरात, मला तर काही कळनाच झाले. रोज नवीन काहीतरी घडते. मनी मावशी आल्यात ना आता, त्यांचाच पायगुण. चकुलीने भारी नाटक केलं ना. मस्त केलं. काय झालं असे का उभे सगळे? का तुम्हाला काही माहितच नाही का? नाही, काय झालं सर? विना काका टीव्ही लाव. माळरानावर फुलतोय कलेक्टर मॅडमचा रोमांस. साताऱ्याच्या कलेक्टर अपर्णा सुरेश माने व त्यांचे पती अर्जुन कदम हे या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. खरं तर अर्जुन कदम हे एक निलंबित पोलीस अधिकारी असून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. तशी कोर्टात केस गेले 3 महिने सुरू आहे, पण कलेक्टर मॅडमचे पती असल्याने कोणतीही गंभीर कारवाई नाही असा सूर लोकांमध्ये उमटतोय. असं जर खरंच असेल तर हे अतिशय गंभीर आहे. त्यांच्या फोटोज व व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय व्हायरल होत आहेत व त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. त्यांनी दिली असणार टीप. अप्पे अगं असं खोट्या बातमीने काय फरक पडतो? बाबा फरक पडतो, कारण खूप हुशारीने दिली आहे ही बातमी. या सगळ्याचा परिणाम काय होईल माहितीये? मीडियामुळे आणि पब्लिकमुळे कोर्टावर प्रेशर येईल आणि त्यामुळे कदाचित भाऊजींना लवकरच जेल होईल. आप्पे शांत हो, असं काय नाही होणार. आपण काहीतरी करू ना, मार्ग काढू आपण काहीतरी. हा चल तू आतमध्ये चल, फ्रेश हो. चल आवरून घे. आता कोणाला फोन करतो अर्जुन? दादा, आप्पी अशी खचली ना, त्यातून तिला एकच माणूस बाहेर काढू शकतो, बाप्पू. बापूंना फोन करतो. या दोघांच्या मागे काय लागलेलं असतं ना, काही कळतच नाही. खरंच जोवरी मनीन संकल्प घरात आहेत ना, तो रोज काय ना काहीतरी असं घडणारच बघ. येतो म्हणले बाप्पू थोड्या वेळ. बरं झालं. अर्जा, पिऊ म्हणते ते खरं होईल का? नाही कदम, तसं झालं तर मलाच नाही चालणार. मलाच नाही जायचं जेलमध्ये. आता घरात परिस्थिती काय बघता ना तुम्ही. या परिस्थितीत तुम्हाला सोडून, आप्पीला सोडून मला नाही जायचं. मी ये म्हणून आत्ता मनी मावशी गप आहे. आता आप्पीचं माझं डोकंच झालं ना, काय करायचं काय नाही. तू पहिला शांत हो बघू. अरे त्यांना बी हेच पाहिजे. अर्जुन, पिण्या काका म्हणते ते बरोबर आहे. तू शांत डोक्याने विचार करून यातनं मार्ग काढ. आणि तू जर असा खचलास तर अपर्णाला कोण आधार देणार? जा.
अपर्णाशी बोल. मला भाऊजींचीच काळजी वाटते. कसं सांभाळतील ते स्वतःला जेलमध्ये गेल्यावर. गेले बापू? हा. बस 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 जाऊ. तू काळजी करू नका. म्हणजे आता केसला स्पीड लागेल जरा, बहुतेक निकाल लागेल लवकर. मलाही आता असंच वाटतंय. तर तू खमकी राहा, तू स्ट्रॉंग राहा. काय तुला सांगायची गरज नाही खरं तर. आणि बघ, मी जेलमध्ये जायच्या आधी सगळं होईल तेवढं ओके करून जातो. तू नुसतं सोबत असलंस ना तरी असं वाटतं की तू सगळं ओके करशील. पण नसणार आहे ना मी नसणार आहे थोडे दिवस, म्हणजे जास्त दिवस. आधी एवढं काय जाणवायचं नाही, पण मग अशी पिऊ वहिनी म्हणल्या कोर्टावर प्रेशर येईल, केस लवकर लागल, निकाल. त्यामुळे जरा स्ट्रॉंगली जाणवलं, बाकी नाही. आणि म्हणूनच मी पण डिस्टर्ब झाले. अरे तुला सांगू का अप्पे, तू घेशील समजून सगळं. म्हणजे काळजी घेशील बाळाची, तुझी स्वतःची. मी आजपर्यंत जगात बघितलेली सगळ्यात स्ट्रॉंग बाई असतो, त्यामुळे मला काळजी नाही बाळाची, तुझी. मी डोक्यात फक्त एवढं ठेवतो, माझी आप्पे आहे तिथं, बस. आप्पे, अगं येडी काय, राडा बिडायचं नाही ग असं. अगं उलट भारी आहे माहितीये का, मी चाललोय जेलमध्ये ते भारी आहे. हा खरंच चांगलं आहे. सगळेजण काय म्हणतात माहितीये का, लांब राहिलं की प्रेम वाढतं. आता आपलं आधीच एवढं केवढं होतं कोणाच ठाऊक. तू काय म्हणणार होतीस काहीतरी? एवढंच? सगळं शब्द सांगायची गरज नाही. हे भारी आहे. बापूंना बोलायला पाहिजे दिवसाआड, नाही तर रोज. बापू येऊन गेले की पोरगी खुलती आहे, पप्पीच देते डायरेक्ट. हा गौपणा करू नकोस. पण खरंच आहे, बापूंना भेटले, त्यांच्याशी बोलले ना, माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला मिळतात. आप एक विचारू का ग, हे तू हसशील, मी होईल का ग बापूंसारखा बाप? तू लई भारी बाप होणार आहे खरंच. बरं आपे, एक काम करायचं, उद्या प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, सगळ्यांना ठणकावून सांगायचं अर्जुन